अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, आपण श्रीमद भगवद गीता अध्याय 4 ऐकत आहोत आणि आता मागच्या सत्रात एक गोष्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला। शिव आणि शंकर जे आपण एक समजत आलो, तर तो श्लोक जो आपण म्हणतो, ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः, शिव परमात्माय नमः, हा श्लोकच स्पष्ट करतो जे आपण आतापर्यंत भजन गात आलो, श्लोक म्हणत आलो की शिव आणि शंकर वेगवेगळे आहेत, म्हणून तर शंकर देवता आणि शिव परमात्मा दोघांचं कार्य पण वेगवेगळं आहे। एक निराकार ज्योती स्वरूप आहेत, 12 ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये त्याचं गायन पूजन आहे। आणि शंकर हे देवता आहेत आणि देवी देवतांची पूजा आपण ऐकलं ना, स्टेट वाईज होते, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचं गायन पूजन आहे। आणि निराकार ज्योती स्वरूप हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते संपूर्ण भारतभर तुम्हाला त्याचं गायन पूजन मिळेल। आणि संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा एक निराकार ज्योतीच्या स्वरूपात, लॅम्पच्या स्वरूपात, लाईटच्या स्वरूपात त्याचं गायन पूजन होत असतं। हेच आपण इथे समजत आहोत की देवी देवता हे भारतभरात मान्यता आहेत, वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे देवी देवतांचं पूजन होतं, परंतु देवी देवता 33 कोटी आहेत आणि परमात्मा एक आहे। सर्व धर्मामध्ये तो मान्य आहे। देवी देवतांची फक्त हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे। मग सर्व धर्म, इस्लाम धर्मामध्ये पण कसं त्यांची मान्यता आहे ते आपण ऐकूयात। आतापर्यंत आपण जे 12 ज्योतिर्लिंग स्वरूपात सगळीकडे ज्याचं गायन पूजन ऐकलं, तर इस्लाम धर्मामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर मक्कामध्ये जेव्हा ते हज करण्यासाठी जातात, तर तिथे काबाचा पवित्र दगड आहे आणि यामागे एक गोष्ट आहे। हा जो पवित्र दगड मान्यता आहे, ज्याला मक्कामध्ये जाऊन हज करतात, त्यामागे एक गोष्ट आहे की पूर्वी इस्लाम धर्मामध्ये मक्कामध्ये पण 360 देवी देवतांच्या मूर्ती होत्या, ज्यांना हे मुस्लिम बांधव आपलं इष्ट मान्य करत होते, समजत होते। परंतु असं म्हटलं जातं की जेव्हा मोहम्मद पैगंबर साहेब आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की अल्लाह एक आहे। हे सर्व मूर्ती देवी देवता हे अल्लाह नाही आहेत, देवी देवता आहेत, मूर्ती आहेत। त्यावर खूप मतभेद झाले, वादविवाद झाले, भांडण तंटा म्हणजे, आणि अगदी त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि त्यावेळेला तो पवित्र दगड वरतून तिथे खाली पडला आणि आकाशवाणी अशी झाली की तुम्ही या स्वरूपामध्ये माझं पूजन करा, भांडण तंटा करू नका, आपसात भांडू नका। आणि मोहम्मद पैगंबर साहेब यांनी स्वतःच्या हातांनी त्या पवित्र प्रतिमेची स्थापना केली मक्काच्या मध्ये। म्हणजे हा जो पवित्र दगड ज्याची आपण ही गोष्ट ऐकतोय, स्वतः त्यांनी त्याची स्थापना केली मक्कामध्ये। आणि तेव्हापासून ही मान्यता आहे की जीवनामध्ये एकदा तरी ह्या पवित्र प्रतिमेचं दर्शन करणं आवश्यक आहे। म्हणजे जे दरवर्षी मक्कामध्ये जातात हज कबूल करण्यासाठी, तर ही त्यामागे गोष्ट आहे।
तोपर्यंत जीवन सफल होत नाही. आणि म्हणूनच दरवर्षी त्यांच्या मुस्लिम बांधव्यांच्या हज यात्रा असतात. वर्षातून एकदा तरी ते मक्कामध्ये जाऊन त्या पवित्र प्रतिमेचं दर्शन घेतात. तोपर्यंत जीवन सफल होत नाही, अशी त्यामागे भावना आहे. आणि हजमध्ये असं कोणीही नाही जाऊ शकत. तिथे जाण्याचे नियम पण खूप कडक आहेत. परंतु जो कोणी त्या हज यात्रेसाठी जातो तो आपल्या पापांचं प्रायश्चित्त करत असतो. म्हणजे तिथे ते लोक शैतान जे आहेत, अशी एक प्रतिमा आहे, त्याला दगड मारतात. म्हणजे जसं काय आपण एक नेगेटिव्हिटीचा बहिष्कार करतो, ही त्यामागे हे आहे. जसं आपण रावणाची प्रतिमा जाळतो, म्हणजे आपल्यातल्या कमी, कमजोरी, वाईटपणा, दुर्गुण याचा विनाश म्हणजे जाळून टाकणं, तसं तिथे ते शैतानाची एक प्रतिमा असते, त्याला दगड मारतात. आणि हा जो मक्कामध्ये ठेवलेला पवित्र दगड आहे त्याचं चुंबन करतात. म्हणजे त्याच्याबद्दल आपलं स्नेह दाखवतात, आदर दाखवतात, प्रेम दाखवतात. आणि शेवटी मग आपल्या बंदगीमध्ये ते एक लाईन म्हणतात. म्हणजे अवश्यच नेहमीच ते असं ते एक लाईन म्हणतात. त्याच्याशिवाय त्यांचं हज पूर्ण होत नाही. आणि ती लाईन आहे, हे परवरदिगार नूरे इलाही माझं हज कबूल कर. आणि तेव्हा त्यांचं हज कबूल होतं, म्हणजे ॲक्सेप्ट होतं. आपण म्हणतो ना, तुम्ही मान्य करा, कबूल करा. अशा प्रकारे त्यांचं हज कंप्लीट होतं, संपूर्ण होतं. परवरदिगार म्हणजे परमेश्वराला ॲड्रेस केलं गेलं आहे. आणि तो परमेश्वर कोण? तर तेव्हा काय म्हटलं? नूरे इलाही. आता नूरे इलाहीचा अर्थ काय सांगते एक छोट्याशा ब्रेकनंतर. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला. हजारों मील लंबे रास्ते तुझको बुलाते, यहाँ दुखड़े सहने के वास्ते तुझको बुलाते. है कौन सा वो इंसान यहाँ पर जिसने दुख ना झेला. चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.
अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला कोई साथ ना दे तो तू खुद से प्रीत जोड़ ले बिछौना धरती को करके अरे आकाश ओढ़ ले यह पूरा खेल अभी जीवन का तूने कहाँ है खेला चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. काय ऐकत आहोत आपण? मुस्लिम बांधवपण म्हणजे आपण हिंदू धर्मामध्ये जसं 12 ज्योतिर्लिंगाचं गायन पूजन आहे संपूर्ण भारतभरात, मग संपूर्ण विश्वामध्ये पण त्या ज्योती स्वरूपाचं निराकार ज्योती स्वरूप त्याचं गायन कसं, तर मुस्लिम बांधव तो निराकार आकाराचा जो पवित्र दगड आहे मक्कामध्ये हज यात्रेसाठी जातात आणि त्यांची ती यात्रा ती एक लाईन बोलल्याशिवाय कंप्लीट होत नाही. हे परवरदिगार, हे नूरे इलाही, माझं हज कबूल कर म्हणजे मान्य कर, आणि त्या लाईनने त्यांचं हज संपूर्ण होतं. मग हे परवरदिगार परमेश्वराला ॲड्रेस केलं गेलं आहे. आणि नूरे इलाही म्हणजेच काय, अल्लाह नूर आहे. नूर म्हणजेच तेज, प्रकाश. उर्दूमध्ये तो वर्ड नूर आहे. आपण ज्योती म्हणतो, ज्योती स्वरूप, प्रकाश स्वरूप. आलं लक्षात? म्हणजे हिंदू धर्मामध्ये आपण ज्योती म्हटलो, लाईट, प्रकाश, आणि मुस्लिम बांधवांनी मुस्लिम धर्मामध्ये नूर म्हटलं. गोष्ट एकच आहे ना, भाषा वेगवेगळी आहे, भावना तर तीच आहे. आपण सर्व एक आहोत. कुठल्या भावनेने? आध्यात्मिक भावनेने. अध्यात्म काय सांगतं की मी मुस्लिम आहे, मी हिंदू आहे, हे तर शरीराचे धर्म आहेत. मग हेच ज्ञान आपण समजून घेतो ना. भक्तीमध्ये जन्मोजन्मी श्लोक म्हटले, भजन केलं, पण त्या सगळ्याचा एक भाव, एक अर्थ, योग्य अर्थ जो स्वतः परमेश्वर आपल्याला शिकवत आहेत. आधी स्वतःला ओळखा. स्वतः म्हणजे मी म्हणजेच मी मुस्लिम आहे का, मी आहे का हिंदू, तो माझा धर्म आहे, मी नाही, ते मी आणि माझं. हेच तर आपण आता अगदी क्लिअर स्वतःला म्हणजे पक्क करवत आहोत ना. मी म्हणजे मी आत्मा आणि हे माझं. मग ते माझं शरीर, माझे फ्रेंड, माझे नातेवाईक, माझा व्यवहार, माझं जे पण ते माझं, हे सगळं लेबल
मग ते प्रोफेशन असेल, तो कुठला धर्म असेल, जेंडर असेल, कोणीही असेल, ते माझं आहे, मी नाही. मग हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की धर्म वेगवेगळे असले तरी आपण सर्व त्या एका परमेश्वराची लेकरं. पर्वतदिगार म्हणजे तो परमेश्वर. नूरे इलाही, नूर, नूर म्हणजेच प्रकाश, तेज, ज्योती. आणि आपण ज्योती स्वरूप म्हणतो, ज्योती म्हणजेच तेज. आलं लक्षात? एकूण एकच ना. मग गोष्ट एकच आहे ना, का वेगवेगळी आहे? आणखीन आपण पाहिलं तर ख्रिस्ती बांधव त्या धर्मामध्ये काय करतात, जे यहुदी आहेत विशेष, तेव्हा म्हटलं जातं त्यांच्यासाठी की जेव्हा मोझेस माउंटनवर गेले, जिथे त्यांना 10 कमांडमेंट्स मिळाल्या, 2 असे दगड होते, त्याच्यावर त्या 10 कमांडमेंट्स लिहिल्या होत्या, त्यावेळेला त्यांना अखंड ज्योतीचा साक्षात्कार झाला. म्हणजे जिथे माउंटनवर तिथे जे 2 दगड होते, जिथे 10 कमांडमेंट्स लिहिल्या होत्या, तिथे त्यांना हा साक्षात्कार झाला. जे पाहून मोझेस म्हणाले, जेहोवा म्हणजेच द सुप्रीम लाईट. आणि म्हणूनच जीजस यांनी पण कधी स्वतःला गॉड नाही म्हटलं. ते काय म्हणाले, गॉड इज वन अँड आय एम द सन ऑफ गॉड. म्हणजेच काय, तर परमेश्वर एक आहे आणि मी त्या परमेश्वराचा मुलगा आहे किंवा संदेश घेऊन आलेलो आहोत. आपणही म्हणतो ना, आपण सर्व त्या ईश्वराची लेकरं. येतं आहे का काही लक्षात रसिक हो? आपण काय समजून घेतो आहोत की वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे एका ज्योती स्वरूपाला मान्यता आहे. त्यासाठी आपण हे ऐकत आहोत. आणि म्हणूनच जीजस यांना जेव्हा क्रॉसवर चढवलं जात होतं, तेव्हाही त्यांनी त्यांच्या अंतिम प्रार्थनेमध्ये पण एकच गोष्ट सांगितली. काय होती ती प्रार्थना? की हे प्रभू, तू या सर्वांना क्षमा कर. कारण त्यांना माहितीच नाही आहे की ते काय करत आहेत. मग हे प्रभू असं कोणाला ॲड्रेस केलं गेलं आहे? ते स्वतः प्रभू आहेत का? त्यांनी स्वतः प्रार्थना केली ईश्वराला. आणि म्हणूनच आज पण जर व्हॅटिकनमध्ये गेलात, रोममध्ये, जिथे ख्रिस्ती बांधवांचं सर्वात मोठं तीर्थ आहे, जिथे पोप आहेत, त्यांची गादी आहे, त्या व्हॅटिकनमध्ये, तिथे तुम्हाला कोणती प्रतिमा, मूर्ती नाही मिळणार, तर निराकार अखंड ज्योती स्वरूपाचं एक सिम्बॉल मिळेल, ज्यालाच हिंदू बांधवांनी ज्योती म्हटलं, मुस्लिम बांधवांनी नूर म्हटलं आणि ख्रिस्ती बांधव लाईट म्हणतात. गोष्ट एकच आहे की वेगवेगळी आहे? सांगा रसिक हो. एकच आहे ना. भाषा वेगवेगळी आहे, भावना तर तीच आहे. आणि गायन पूजन ही त्या निराकार ज्योती स्वरूपाचंच करतात ना. आणखीन ऐकूयात, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया. भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया. नवयुग का निर्माण कराने, निर्माण कराने शिव ने जिनमें स्थान लिया. भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया. भारत की भूमि पर.
जन जन की सेवा में तन मन धन का किया समर्पण, एकता की माला में पिरो के किया विश्व परिवर्तन। अमृत वाणी बरसा के, अमृत वाणी बरसा के सबका जीवन सुखदाई किया। भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। भारत की भूमि पर आत्मज्ञान करा के सबको मान शान अभिमान छुड़ाया। पहले आप ये मंत्र पढ़ा कर सबको आगे बढ़ाया। नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा बन, गीता ज्ञान साकार किया। भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। भारत की भूमि पर राजयोग की राह दिखा के परमात्मा मिलन कराया। दिव्य दृष्टि दे करके उन्होंने मानव से देव बनाया। भाग्य विधाता ब्रह्मा बाबा, की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। नवयुग का निर्माण कराने, नवयुग का निर्माण कराने शिव ने जिनमें स्थान लिया। भारत की भूमि पर एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। एक दिव्य पुरुष ने जन्म लिया। एक दिव्य पुरुष ने। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आपण काय ऐकतोय? वेगवेगळ्या धर्मामध्ये पण एका निराकार ज्योती स्वरूपाची मान्यता कशी आहे. जसं आपण देवी देवता अनेक आहेत, पण देवांचा देव तो एक महादेव. म्हणजेच ते शिवशंकर आहेत का? ते वेगवेगळे. तेच तर समजतोय. महादेव म्हटलं की शंकर त्यांचीच प्रतिमा समोर येते आणि शंकर म्हणजे शिव समजलं जात होतं आजपर्यंत. पण तेही आपण स्पष्ट समजून घेतलं
की शंकर भगवानजी म्हणजे ती देवी देवता माँ पार्वती, 2 मुलं त्यांच्यासह शिवाची पूजा करताना आपण अनेक ठिकाणी पाहतो. असे आहेत ना दृश्य. मग त्यावरून समजतं स्वतः शंकर कशी काय स्वतःचीच पूजा करतील, तर ते शिव निराकार आहेत, ज्योतिस्वरूप, ज्योतिर्लिंग, ज्याची पूर्ण भारतभरामध्ये मान्यता आहे. निराकार 12 ज्योतिर्लिंग वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि तेच निराकार ज्योतिस्वरूपाची मान्यता मुस्लिम बांधवामध्ये कशी नूरे इलाही म्हणजेच तेज, प्रकाश या स्वरूपात आहे. ख्रिस्ती बांधव व्हॅटिकनमध्ये, रोममध्ये जी मोठी त्यांची तीर्थ आहे, स्थान, पोप यांची गादी आहे, तिथे पण काय कुठली प्रतिमा नाही, मूर्ती नाही, तर निराकार ज्योतिस्वरूप प्रकाशाचं एक सिंबल आहे. गोष्ट एकच आहे ना. मग आणखीन आपण जर ऐकायचं गुरु नानकजी यांच्याबद्दल, त्यांनीही खूप स्पष्ट शब्दामध्ये म्हटलेलं आहे. त्या परमेश्वराची महिमा करताना ते म्हणतात, एक ओंकार निराकार निर्वैर सतनाम अकाल मूर्त कर्ता पुरुष. कितीतरी सुंदर पद्धतीने त्यांनी परमेश्वराची महिमा केलेली आहे. आणि म्हणूनच दाखवलं जातं की गुरु गोविंद सिंह यांनी पण शिव यांचीच महिमा केलेली आहे. शिवाचीच तर महिमा आहे ना, जो निराकार आहे, निर्वैर आहे, कोणाशीच वैर नाही आहे ना, कुठला वैरभाव नाही आहे. सर्व त्याची लेकरं आहोत आपण, सर्व सारखे आहोत त्याच्यासाठी. कोणी छोटा मोठा असं नाही आहे. सगळे ज्योती आहेत, ज्योतिपुंज, तेजपुंज, सर्व आपण आत्मा आहोत ना, चमचमणारी ज्योतिस्वरूप. कुठलाच भेद नाही, जातीपात किंवा स्त्री पुरुष, उच्च नीच, लहान मोठं असं काहीच नाही. सर्वच आपण कोण आहोत? ज्योती स्वरूप, लाईट, चमकणारी. तोच तर एक सत्य नाम आहे, सतनाम, ज्याला काळ कधीच खाऊ शकत नाही. म्हणूनच जो अकाल मूर्त आहे, तो अजर अमर आहे ना, जन्म मरणात येतच नाही, काळ खात नाही. म्हणजेच मृत्यू आणि जन्म ह्या सर्कलमध्ये, या चक्रात नाही आहे. मनुष्य आत्मे जन्म आणि मृत्यूच्या चक्रात येतो आपण आणि कर्म करतो. मग त्या कर्मानुसार पाप कर्म, पुण्यकर्म ह्या चक्रामध्ये अडकतो. देहाचे बंधन हे आहेत. ईश्वर तर निराकार आहे आणि म्हणून ते अजन्मा, अकाल मूर्त, ज्यांना कालही खाऊ नाही शकत. कोणत्या योनीत येतच नाही ना. आपण जसं मनुष्य योनीमध्ये जन्म पुनर्जन्माच्या चक्रात येतो, अजोनी आहे म्हणून. आणि म्हणूनच तो सच्चा बादशाह आहे ना, तोच सच्चा बादशाह. वाहेगुरु असं म्हणतात तेव्हा त्यालाच तर म्हणतात त्या अकाल मूर्त, सतनाम, एक ओंकार, निराकार, निर्वैर. किती महिमा सुंदर आहे. आणि त्या परमेश्वरापासून जे ज्ञान मिळालं तोच तर ग्रंथ, गुरुवाणी म्हटलं जातं. परमात्माच तर ज्ञानाचा अनंत भंडार आहे, सागर आहे. आणि ऐकायचं झालं तर जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर दाखवले जातात. आणि हे सर्व 24 तीर्थंकर ध्यान मुद्रेत दाखवले जातात. कधी विचार केलाय कोणाचं ध्यान करत आहेत? त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असं कोण आहे? सांगा रसिक हो, त्यांना ध्यान करण्याची काय गरज आहे? आजही जेव्हा दिवाळीच्या दिवसामध्ये जैनी लोक आपल्या प्रार्थनेमध्ये हेच गायन करतात. महावीर स्वामी यांचं निर्वाण दिन जेव्हा करतात दिवाळीमध्ये, तेव्हा स्वतःच्या ज्या प्रार्थनेमध्ये हेच गायन असतं की तुम्ही ज्या शिवधामाची प्राप्ती केलीत, आम्हालाही ती गती प्राप्त व्हावी. आता विचार करा, ते शिवधाम कोणतं आहे? मग ते शिव कोण आहेत? आणि ते तीर्थंकर त्यांनी कोणाचं ध्यान केलं ज्यामुळे शिवधामची प्राप्ती झाली? आलं लक्षात? स्वतःलाही प्रश्न विचारायचे आहेत आपल्याला. शिवधाम कोणतं? शिव कोण? आणि तेव्हा म्हटलं जातं सिद्ध शिलापती. आता त्याचा अर्थ म्हणजे जो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्या सर्वश्रेष्ठ त्यांच्याजवळ जाण्यासाठी, त्याचं सानिध्य प्राप्त करण्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या जातात. ज्ञान दर्शन,
आणि चरित्र. ज्ञान म्हणजे दिव्य चक्षु, ते खुलले पाहिजेत. कोणते चक्षु? कोणते डोळे? चक्षु म्हणजे हा संस्कृत वर्ड असेल. डोळे तर स्थूल प्रत्येकाकडे आहेत. ज्ञानाचा तो तिसरा डोळा चक्षु, तिसरा म्हटला आता. हे 2 आहेत ना, म्हणून तिसरा. ते खुलले पाहिजे म्हणजे समज आली पाहिजे. ज्ञान आपल्याला हवं ना ह्या गोष्टींचं, की कोण आहोत आपण, कुठून आलो आहे आणि आपल्या या सृष्टीवर काय, कशासाठी आलो आहे, काय कर्तव्य आहे आपलं, आणि आपल्याला परत कुठे जायचं आहे हे ज्ञान. स्वतःला पहिला हाच तर प्रश्न आहे, मी कोण आहे. ज्याने स्वतःला ओळखलं त्याने जग जिंकलं म्हणतात. कोणतं जग? हेच तर सगळं ज्ञान आहे. हाच तो ज्ञानाचा तिसरा डोळा, ते चक्षु, ज्ञानाचे दिव्य चक्षु, ते खुलले पाहिजेत. आणि दर्शनशास्त्र म्हणजे त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आचरणात आणण्याच्या आवश्यकता आहेत. आणि चरित्र, ज्ञान, दर्शन आणि चरित्र. मग चरित्र कसं असावं? श्रेष्ठ असावं, चांगलं असावं. हीच तर खरी तपस्या आहे. जे ध्यानमग्न आहेत तीर्थंकर, मग ही ध्यानमुद्रा. कोणाचं ध्यान केलं? निराकार, सिद्ध शिलापती, सर्वश्रेष्ठ तो, म्हणजे त्याचं ध्यान केलं. मग ते दर्शन झालं, दिव्य चक्षु खुलले, स्वतःची ओळख झाली. मग काय काय आपण आचरणात आणायचं आहे, व्यवहारात आणायचं आहे, ते आहे दर्शनशास्त्रात. आणि मग आपलं चरित्र श्रेष्ठ, उच्च होतं. आल्या लक्षात? कोणाचं ध्यान केलं? निराकार, तो शिव. त्या शिवधामाची प्राप्ती हो आपण त्यांच्या ज्या प्रार्थनेत म्हटलं जातं, तर त्या शिवाचं ध्यान केलं. त्या सर्व 24 तीर्थंकर यांनी शिवाचं ध्यान केलं. त्यांनी कधीही स्वतःला भगवान, आपण आहोत भगवान, असं नाही म्हटलं. अजूनही काही गोष्टी आहेत, म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यावरून आपल्या लक्षात येईल की सर्व धर्मामध्ये एक निराकार ज्योती स्वरूपाचं कसं गायन आहेत. ते आपण ऐकूया. आज इथेच थांबते. काही आणखीन गोष्टी आहेत, आपण ऐकूया पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. भावों की बारिश में भीगे हम जब से, भावों की बारिश में भीगे हम जब से, पत्थर सा अंतस भी तब से पिघल रहा है, पत्थर सा अंतस भी तब से पिघल रहा है। छोड़ निराशा की बस्ती, भोला मन तब से, छोड़ निराशा की बस्ती, भोला मन तब से, मौज मौज में मीलों आगे निकल रहा है, भावों की बारिश में भीगे हम जब से, कदमों को जो पत अक्सर दुश्मन लगता था, कदमों को जो पत अक्सर दुश्मन लगता था, देख जिसे नफरत का भाव सदा जगता था, जा रखा था जिसको दिल ने जाने कब से, सी दिशा में मुड़ने को